जुलियस सीझर म्हणून जो एक व्हडलो राजा आशिल्लो तातूंत लॅटीन भाशेन एक उतर आहा वेनी विधी विसी म्हणून म्हणजे ही केम ही सॉ ही कॉन्कर्ड त्या भशेन एक कमिशन केम टू कमिशन अँड वेंट कांय जालें ना तातूंत कमिशन आयलें कमिशनान कमिशन घेतलें आनी कमिशन गेलें जमनी तश्योच आहा 22 FIR जाल्या आउट ऑफ 93 केसीस आयडेंटिफाय जाल्ल्यो तातूंत 22च FIR रजिस्टर्ड जाल्या स्पीकर सर हाजो अर्थ असो की 2 वर्सां आमी टायमपास केलो आनी जे लोकांक जमीन परती मेळूंक जाय लिगल वेन ते आतां हायकोर्ट अप्रोच करतात ना जाल्यार तो सांगता तांकां कलेक्टरा म्हऱ्या वचून केस घाल म्हणून जाल्यार कमिशनान इन्क्वायरी कित्याक केली इट इज वेस्ट ऑफ पब्लीक मनी बिकॉज ही केम ही सॉ ही टूक कमिशन इन इव्हेंट आनी काय केलें ना ताणें प्रश्न स्पीकर सर हांव मागता हाजेर मुद्दाम सीएमान सांगचें कितें जालें कमिशन येवन आनी कितल्या लोकांक न्याय मेळ्ळो एक केस सोडून स्पीकर सर म्हणजे ताका आमी SIT कमिशन करपाक नाका आसलें SIT लँड ग्रॅबिंग फॉर्म करपाक नाका आसली म्हणजे जवळपास आतां ज्यो 94 किंवा 110 लोकांनी ज्यो कंप्लेनी दिल्यो त्यो करूंक नाका आसल्यो जांकां आमी सस्पेंड केले तांकां करपाक नाका आसलें जांकां करूंक नाका जमीन कितल्या लोकांक परत्यो मेळ्ळ्यो तुजो 29 ऑगस्ट 2022 हेडर क्लियर तुवें सांगलां During assembly session, entire report दिता म्हणलं honorable chairman on the floor of the house. तू मंत्री न्ही आन्सर दिव नाका तू मंत्री न्ही स्पीकर सर हांव विजयाक परते विचारता म्हणजे आमी दोळे धापून ज्यो लोक जमनी चोरताले त्याच्या खातीर वग्गी तशें न्ही तुवें दोळे धापून तुजे दोळे उगडे आसून कांय जावं ना स्पीकर सर हांवें SIT लँड ग्रॅबिंग फॉर्म केलें म्हणून तर इतक्यो सगळ्यो केसी रजिस्टर्ड जाल्यो आतां इतक्यो सगळ्यो रजिस्टर्ड केसीस जाल्या उपरांत अकॉर्डिंग टू द प्रोसेस म्हणजे हाजो फुडें कितें करपाक जाय आसलो एका 1 man कमिशन घालपाकूच जाय तो म्हणटा पळय न्ही 1 man कमिशनाच्या उपरांत त्यांनी सजेशन्स दिल्या सजेशन पूण तुवें 19 ऑगस्टाक कितें सांगलें स्पीकर सर आय डोंट माय फीट ताका बस म्हणून सांग ताका बस म्हणून सांग बसला ना सारको बस तूं मातसो अर्दो बसपाचें अर्दूच बसूंक जाय टाक करून उबो रावंक जाय हय नाजाल्यार बसला सारको सारको बसायना आनी उबोय रावना मदींच तो स्पीकर सर आमी जे SIT कमिशन फॉर्म केल्या उपरांत तांच्यांनी जी सजेशन्स दिल्या त्या सजेशन्स फॉलो करता आसतना आमकां लोकांच्यो जमनी ज्यो आसा पळय न्ही ह्यो जमनी सगळ्यो लोकांक परत दिवपाक जाय त्या खातीर तेंच्यांनी सजेशन्स दिल्या ताणें जे निलेशान जे हांगासर आमकां प्रश्न विचारलेलो तितूंत तेंच्यांनी म्हटलेलें की ट्रिब्युनल फॉर्म कॉन्स्टिट्यूट करतले काय कितें आतां तें सांगता आसतना हांवें सांगलां ऑलरेडी आमी बील जे आहा तें प्रेजिडेन्शियल एसेंटाक गेला त्या खातीर आमकां ट्रिब्युनल वेगळें आत्तां फॉर्म करूंक मेळना दॅट इज वन हितूर 2 गजाली आसा एक प्रायवेट लोकांच्यो लँड आनी दुसरी नो मॅन लँड आतां प्रायवेट लोकांची लँड जी आसा पळय न्ही हांवें आतांय सांगलां इन केस आमकां जर प्रेजिडेन्शियल एसेंट मेळोन जर वेगळे ट्रिब्युनल फॉर्म करूंक मेळना आसत जाल्यार एक वेगळो कोर्ट डेजिग्नेट करून तितक्या जाणांच्यो केसीस त्या कोर्टा कडेन दिवन त्यो एक्सपर्डायट करून तांकां तेंची लँड परत दिवप हो सरकाराचो फोकस आसतलो ह्या हेजेर दुसरें नो मॅन लँड जी आसा ती नो मॅन लँड गव्हर्मेंटाक घेवपाक जाय ती प्रायवेट मनशाची जावंक शकना म्हणून आमी सांगलां की ऑलरेडी परत हितूर अमेंडमेंट जो हाडटा पळय न्ही आमी गोवा रिक्विजिशन ती आमी दुसरो ह्या रेव्हेन्यू बिलांत अमेंडमेंट हाडटा जेणे करून आमकां नो मॅन लँड जी आहा ती गव्हर्मेंटाक घेवपाक मेळपाक जाय हें दुसरें आतां तिसरो जो कोण हायकोर्टांत वचून आपले परत तेजेर क्लेम घातले आसत जाल्यार तेजी लँड ताका मेळूं शकता हो तिसरो विशय आसा त्या खातीर तो जे म्हणटा म्हणजे 1 man कमिशन घालून स्पीकर सर 1 man कमिशन जर घालूंक नासलो जाल्यार इतकी सगळी सजेशन्सूय येवची नाशिल्ली देर शूड बी द म्हणजे हेजी सजेशन आनी बाकीची तांकां लँड रिवर्ट करपाक हाची गरज आशिल्ली